दयाती नको रे खरी भीक घाला. आज हेच आहे. आहा, दयाती नको रे खरी भीक घाला. तिरस्काराने थोडं हाड हाड भिकारी बोला. आला भीक माग्या भीक मागायला आला. आला भीक माग्या भीक मागायला आला. आला भीक माग्या भीक मागायला आला. हो हो मी आहे भिकारी. टांगण नाही टांगण नाही म्हटलं आज येत आहे. टांगण नाही टांगण नाही. हो आहे मी भिकारी आहे मी भिकारी. पण मला सांगा कोण भीक नाही मागत. कुणी आधाराची मागतो कुणी पगाराची मागतो. कुणी आधाराची मागतो कुणी पगाराची मागतो. ती पण एक प्रकारे भीक आहे. आमची आर्थिक परिस्थिती वीक स्वतःशी प्रामाणिक. नाईलाजाने हात पसरून गरजा भागवतो हा आमचा कामाचा किक आहे. आला भीक मागा भीक मागायला आला. आला भीक मागा भीक मागायला आला. आज एवढंच आहे. द्या रे द्या कुणीतरी गरीबाला भीक द्या. द्या रे द्या कुणीतरी गरीबाला भीक द्या. 1 रुपया द्या 2 रुपये द्या. अगदीच काय नाही तर मोबाईलचा रिचार्ज द्या. तुमच्या स्किट मध्ये कॅमिओ द्या. काहीतरी द्या पण द्या. दिल्याशिवाय राहू नका आणि दिल्याशिवाय जाऊ नका. द्या रे द्या. आमिर दादा अरे आमिर दादा कसा आहे. हा तुम्हाला सांगतो मोठा माणूस आहे. परवा जुहू चौपाटीवर दिसला. लगेच जाऊन त्याच्याकडे भीक मागणार होतो. पाय धरून याचना करणार होतो. याचना काहीतरी वेगळं सुरू होतं. घ्या रे घ्या. आता आहे ते एवढंच घ्या. आम्ही त्याच्याकडे जाऊन भीक मागणार होतो याचना करणार होतो. पण बघितलं तो पाणीपुरीवाल्याशी भांडत होता. एक सुकापुरी दे ना थोडीशी शेव दे ना. आणि पाणीपुरीवाला कोण बाबा शेठ. तिकडे पाणीपुरीची गाडी चालवतो आणि इकडे डोश्याचा तवा समोर ठेवतो. मग त्या पाणीपुरीचे 15 रुपये देऊन बाबा शेठच्या तावडीतून आमिर दादाला सोडवलं. माझ्यासाठी आज वाजव दादा. आज तुलाच वाजवायचं. द्या गरीबाला काहीतरी कुणी. शमी चौगुले अमेरिका रिटर्न. द्या 1-2 डॉलर द्या. द्या गरीबाला काहीतरी द्या. देवाचा आशीर्वाद घ्या. द्या रे द्या गरीबाचा आशीर्वाद घ्या. द्या रे भाई तुम्ही पण काहीतरी द्या. नाही ऍक्च्युली तुम्ही भिकारी आहात का. नाही काटकोन तिकोणाचा कर्ण आहे. उरलेल्या 2 बाजूंची बेरीज शोधतो. हे कोण छंद म्हणून कपडे घालते काय. नाही नाही तसं नाही. त्यात तर आज मी जबरदस्ती म्हणून घातलं. इच्छा नव्हती. काहीतरी द्या. ऐका ना मी ना भिकारी शोधतेय. काय म्हणा. मी भिकारी शोधतेय. तुम्ही टपरी शोधत असाल. भिकारी कोणी शोधतं का हो. आजकाल भिकारी कोणी शोधत नाही. पुण्याचं काम करण्याचे दिवस गेले. हो खरं तर हे न पटण्यासारखंच आहे भिकारी शोधते वगैरे. पण काय मी मेथड ऍक्ट्रेस आहे ना. हे पटण्यासारखं आहे. काय म्हणलं. हे पटण्यासारखं आहे ना. तर मी मेथड ऍक्ट्रेस आहे. तर मला ना असं भिकारी पण जगायचंय. म्हणजे मला एक फोन आला होता एका प्रोड्युसरचा की तुम्ही भिकारी व्हाल का. म्हटलं व्हाय नॉट. मला आवडेल. मला असं वेगवेगळं करायला खूप आवडतं. म्हणजे जोपर्यंत ते भिकारी पण माझ्या असं नसा भिनत नाही ना तोपर्यंत मला ना मज्जा येत नाही. मला फक्त तुम्ही शिकवा कसं कशी. भाई हो भीक मागायला मुळात माणूस शिकवतच नसतो. परिस्थिती शिकवते. एवढंच त्याला तुम्ही मला सुखानं भीक तरी मागू दे. आले तिथे तोंडाला लिपस्टिक आणि पावडर लावून मेकअप करून भारीतले कपडे घालून वजन वाढवून भिकारी बनायला आले. असं नाही भिकारी होता येत. मग कसं होता येत. त्याच्यासाठी
मेहनत लागते, मेहनत? कष्ट लागतात. एक मिनिट, तुम्ही माझ्या मेहनतीवर संशय घेताय, माझ्या कष्टांवर डाऊट घेताय. एक मिनिट, वजनाचा तर काहीच होऊ शकत नाही, पण काय करताय? एक मिनिट तुम्ही हो बाई, थांबा एक मिनिट. हो नाही बाई, हो हे बघा. ओ बाई असं करू नका. हो ओ बाई असं करू नका. हो काय करताय? हो ओ काय लोक काय म्हणतील? हो ओ बाई, हो ओ बाई ऐका ना तुम्ही थांबा जरा. बाई. हो ओ ओ बाईची छेड काढतो तू? नाही नाही हा बाईची छेड काढतो. ए नाही. मारा रे सगळ्यांनी नाही मिळून नाही मारा. तुम्ही काय करताय? अरे नाही 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 अजून? सॉरी सॉरी ते हमरे साथाच्या ह्याचे हे जे मेथड हमरे ऍक्टर आहेस? हा पटत नाही का? पटत नाही. नाही होते का? काय बोलतोयस तू? अरे हमरे सातमेचे ह्याचे तुम्ही हे करू नका. म्हणजे आजच जोडी केली आहे, लेकिन सातमेच आहे. ह्याचे का हल्ली नवीन पोरांबरोबर एक्सपेरिमेंट करतात काही माहित नाही, पण सातच आहे. सातमेच आहे. उठले उठले थोडा धीर मिळाला होता. सातमेच आहे. ओय बाई, तुला काय वेळ लागला का? रस्त्यात स्वतःचे कपडे काय फाटतील? लोक मारतील ना मला. थांब एक मिनिट. हं. माझ्या मेहनतीवर डाऊट घेतोस ना तू, तर तू बघ मी काय काय पण करते. अशाने काय होणार आहे? तेही शांत होऊन बघताय. दाखवते मी. आता मी वाटते भिकारी वाटते, येते बाहेर. वाटते ना भिकारी. नाही नाही, भिकारी असल्याचं आव आणून भीक मिळाली असती तर कशाला पाहिजे होतं? अचानक भीक मिळणार नाही. मग कशी मिळणार? उन्हा पावसात रस्त्यावर बसावं लागतं. सण वार पौर्णिमा अमावस्या नक्षत्र सगळं लक्षात ठेवावं लागतं. एक मिनिट हा. मी सगळं टाईप करून हा, घेते. लिहून घ्या. हा, मला कसं सगळी प्रोसिजर, मी प्रोसेसची नटी आहे हो का? ना, सो मला ते सगळं करावं लागेल. हो, बोला. सगळं नवनवीन असं सुचवावं लागतं. नवीन नवीन ओके. म्हणी तयार कराव्या लागतात. ओके ओके ओके. बेईंग भिकारी. बेंग आपल्या बेईंग भिकारी आपल्या म्हणी तयार कराव्या लागतात. कशा कशा? अभागी भद्र नशिबाला छिद्र. क्या बात आहे. नियतीने दिला धोका, तिच्या नावानं बोंबा ठोका. असं सतत सतत नवीन शोधावं लागतं. खूप अभ्यास करावा लागतो. अभ्यास? म्हणजे सगळ्या गोष्टीचं नियोजन करावं लागतं. ओके म्हणजे देवळात कधी जायचं, ओके. कुठल्या वाराला कुठल्या देवळात जायचं. ओके. पण एकादशीला वार कुठलाही असू दे, विठ्ठलाच्या देवळात जायचं. अच्छा अच्छा. मग कुठल्या देवळात कधी जायचं, बार समोर कधी जायचं, ट्रॅफिक मध्ये कधी जायचं, कुठला सिग्नल मोठा, कुठला चौक मोठा, सगळ्याची माहिती असावी. ओके. आपलं हा. रडगाणं ऐकून समोरच्याने भीक का द्यायची याचं ठाम करणं आपल्याकडे पाहिजे. खरे खरे. आणि हे सगळं 20 सेकंदात. 20 सेकंदात? 20 सेकंद. कसं कसं? म्हणजे पहिल्या 5 सेकंदात समोरचा भीक देऊ शकतो का नाही याची खात्री करायची. ओके. त्यानंतरच्या 5 सेकंदात आपलं रडगाणं ऐकवायचं. ओके. त्याच्या पुढच्या 5 सेकंदात काय? नियव शांतता, फक्त एक्सप्रेशन. अच्छा. आपण जे रडगाणं ऐकवलंय ते आपण जगतोय असं दाखवायचं. फाईन. चेहऱ्यावरती सगळं ते आणायचं. चेहऱ्यावरती दुःख आणा, हा. दुःख आणा. चेहऱ्यावरती धुका आलंय, दुःख आणा. अंडर प्ले करते मी. हा? अंडर प्ले. लाऊड करा, लाऊड. इथे चुकता तुम्ही सिनियर लोक. आपण करतात तेच बरोबर, आपण करतोय तेच बरोबर. किती वर्ष. हा, दुःख. आता सगळ्यात महत्वाचा टप्पा, गाणं. आपल्याला गाणं गाता आलं पाहिजे. जनरली आपण गाणं शिकताना गाण्याचे आकार उकार शिकतो, ओके. पण बेईंग भिकारी बेंग. गाण्याचे इकार महत्वाचे. इकार. इकार. तुम तो ठेरी परदेशी, अच्छा अच्छा. तुम तो ठेरी, ई. तुम तो ठेरी. ई कार्य करतोय तू हे. आता समोरच्या व्यक्तीकडनं पण इकार आला पाहिजे. तुमच्या इकाराचा स्वीकार झाला पाहिजे. ओके. कळलं? समोरच्या व्यक्ती तुमच्या गाण्यामध्ये रमून त्याने तुम्हाला दाद नाही दिली पाहिजे, मग? त्याने तुम्हाला भीक दिली पाहिजे. भीक दिली. ओके ओके. मी करू. हो, हो, हा हो. हा, म्हणजे कसं, तुम्ही ती ठिरी पिरी दिसी. नाही नाही, तुम तो ठेरी परदेसू पण ते इकार आहे ना, सी. ओरिजिनल इकार आहे ना. हा. मग आता आपण उकार द्यायचा. ओके असं. ओके म्हणजे कसं, तुम तो ठेरी परदेसू साथ क्या निभाओगे. गी, 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 गी. इथे नाही, इथे गी ठेवायचा. कब सुगो तुम. नाही नाही, सगळंच आपण नाही करायचं, थोडं समोरच्याला पण ठेवायचं. बर. हा. कळलं? ओके आलं लक्षात. आणि हा आणि गाणं म्हणताना हा. हे सगळ्यात महत्वाचं. ह्याला काय म्हणतात? ह्याला कोणी काही म्हणतं. प्रोडक्शन वाले फरशीचा 2 तुकडे पण बोलतात. याला लोक टिपड्या बोलतात, पण आपल्यासाठी म्युझिक बँड आहे. येस येस. वा 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 वा. क्या बात. मी हा. करू काय?
चिमटा बसला. काय आलं? चिमटा बसला. पोटाचा चिमटा घालवण्यासाठी बोटाला चिमटा घ्यावाच लागतो. घ्या. तुम तो तेरी परदेसू, तुम तो तेरी परदेसू, साथ क्या निभाओगी, तुम तो तेरी परदेसू आणि साथ क्या निभाओगी. कुणीतरी आलं. आता मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. दाखव. ओके. हा. बघा. द्या द्या, कुणीतरी या गरीबाला काहीतरी द्या. देवधर्म करा, पुण्य पूर्ण करा, गरीबाला मदत करा, देवाचा आशीर्वाद घ्या. द्या रे द्या. म्हटलं ना, लगेच इमोशनल करायचं. आता मी काढून देईन. द्या रे द्या. Very good. या गरीबाला काहीतरी द्या. Yes, yes. पुण्य पूर्ण करा. द्या रे द्या. नाही करायचं पुण्य, पाप करायचं मला. काय करणारस? नाही करायचं पुण्य. हा ओ बाई, ओ काय काय करताय दादा, ओ काय करताय? माझ्यावर ही भीक मागायची वेळ गेल्या 1 वर्षापासून आली आहे, दादा. अहो तुम्ही काय करताय? दादा, अहो काय? मी बूट पॉलिश करेन, दादा. अहो बूट खाली राहिले ना. अरे, इकडे काय करताय? दादा, मी बूट पॉलिश करेन, मी मेहनत करेन, मी कष्ट करेन आणि मी पैसे कमवेन. मला भीक नको, दादा. दादा, 1 वर्षापूर्वी बनेश्वरला आमची फॅमिली गेली होती आणि बसचा ऍक्सिडेंट झाला. त्यात माझे दादा, वहिनी आणि मी मेलो. तू पण मेली? मग त्या जगण्याला काय अर्थ आहे? दादा वहिनीच नाही येत तर मी परमेश्वराला नेहमी म्हणत असते, कशाला मला जगवलंस तू दादा. पण दादा, मी हे तुम्हाला का सांगते सगळं? माझं भोगते, तुम्ही पण दादा, मला फक्त 2 रुपये द्याल का? काहीच खाल्लं नाहीये मी सकाळपासून. माकडा, मेहनत करते मेहनत. मी बूट पॉलिश ताई राहू दे, ताई राहू दे, ताई राहू दे. दादा. हा दादा. दादा ना, एकच दादा येईन. एवढंच. वडापाव खा, वडापाव खा. दादा, 12 रुपयाला येतो वडापाव. अजून 20 ठेव. 2 वडापाव खा. बघ रे माकडा, हिच्याकडे बघून दया येते. ही भिकारी वाटते. तू खोटा भिकारी कुठचा? दादा. 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 अरे हे सोले रे. 1 मिनिट थांब, प्रोड्युसरला फोन लावते. हॅलो, 1 मिनिट. हॅलो, इथून पुढे मला हिरोईन होशील का माझ्या पिक्चरची? असे फालतू प्रश्न नाही विचारायचे. मी भीक मागून पैसे कमवणार आहे, कळलं ना? इथून पुढे फोन नका. ठेवा फोन. जा जा, चल ऍक्टिंग कर. जा चल ऍक्टिंग कर. मी ऍक्टिंग करू? मग तू काय करणार? सुबह पहली गाड़ी